मॉर्निंग मित्रांनो, हा मित्रांनो क्वेश्चन फॉरेस्ट मेन्स एप्रिल 2023 ला विचारला होता। याच्यामध्ये आपल्याला जोड्या जुळवायचे। याच्यामध्ये एक नंबर ए ला काय दिले, 1805 मध्ये मराठी भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले। 2 नंबरला दिले अक्कलकोट राजपुत्राचे शिक्षक म्हणून काम केले। 3 नंबरला दिले 1821 मध्ये पुण्यात संस्कृत पाठशाळेची स्थापना आणि 4 नंबरला दिले अरुणोदय नावाचे आत्मचरित्र। मित्रांनो, जर तुम्ही 11वीचं स्टेट बोर्ड व्यवस्थित जर समाज सुधारणाचा व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुम्हाला एका ऑप्शनवरून आन्सर समजून जाईल। मित्रांनो, अक्कलकोट राजपुत्राचे शिक्षक म्हणून काम केलं होतं बाळशास्त्री जांभेकरांनी। ऑप्शन नंबर बी चं उत्तर काय यायला पाहिजे, बाळशास्त्री जांभेकर म्हणजे 3 यायला पाहिजे। बी चं 3 यायला पाहिजे। बी चा एकच ऑप्शन आहे 3, ऑप्शन नंबर 3 हे याचं आन्सर देणार। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला 11वीचं स्टेट बोर्ड मध्ये ऍज इट इज हे वाक्य आहे, अक्कलकोट राजपुत्राचे शिक्षक म्हणून काम केले, हे ऍज इट इज 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये वाक्य आहे। मी ते तुम्हाला दाखवतो। त्याच्यानंतर हे अरुणोदय नावाचे आत्मचरित्र आहे, ते बाबा पदमजी यांनी लिहिलेले, ते सुद्धा मी 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये ऍज इट इज आहे, ते तुम्हाला दाखवतो 11वीच्या स्टेट बोर्ड। पेज नंबर 32, आचार्य बाळशास्त्री जांभेकर। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्वाच्या पदावर रुजू झाले। सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक झाले। याच्यावरून मित्रांनो ते आपण आन्सर फाइंड करू शकतो। अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, याचं काय येणार आन्सर, बाळशास्त्री जांभेकर। अरुणोदय हे आत्मचरित्र बाबा पदमजी यांनी लिहिलेले, ते मी तुम्हाला आन्सर इथे दाखवतो। पेज नंबर 36, बाबा पदमजी। त्यांनी यमुना पर्यटन या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली, सामाजिक व धार्मिक सुधारणांसाठी त्यांची तळमळ होती। त्यांनी अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिले। याच्यावरून मित्रांनो आपल्याला समजते की 11वीचं स्टेट बोर्ड हे किती इम्पॉर्टंट आहे।